जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज दुसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मस्साजोगमध्ये आले. जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली होती त्यावेळी एकदा धावत पळत त्यांनी मस्साजोग गाठलं होतं. पण त्यानंतर या अजित पवारांनी कधीही कुठेही पत्रकारासमोर, मीडियासमोर यावर भाष्य केलं नाही. आणि आता त्यांच्याच मंत्र्यांना मारेकऱ्यांची आठवण येते, आपला मित्र आपल्यात नाही त्याची उणीव भासते, असं जेव्हा परळीच्या मंचावरून त्यांचेच आमदार, माजी मंत्री बोलतात, तेव्हा अजित पवार आज मस्साजोगमध्ये येऊन धनंजय देशमुख आणि वैभव देशमुखचे सांत्वन कशा पद्धतीने केला असेल याचा खुलासा काही वेळात कळेल. पण खरंच अजित पवार, वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख किंवा मस्साजोगचे ग्रामस्थ यांना न्याय देणार आहेत की यांचं सांत्वन करायला आलेत, किंवा आपल्या मंत्र्याची पाठराखण करायला आलेत, असे अनेकविध प्रश्न आहेत. का मताचा जोगवा मागण्यासाठी, मराठा समाजाची मतं आपल्या पक्षाच्या पारड्यात पडण्यासाठी म्हणून संतोष अण्णा देशमुखांना श्रद्धांजली वाहण्याचं नाटक करतायत? कळायला मार्ग नाही. अजित पवारासोबत सच्चे आमदार प्रकाशदादा सोळंकी होते, त्यांचे आपण आभार मानूच. त्यानंतर नवाब मलिकही होते, त्यांचेही आभार मानू. पण अजितदादा खरंच त्यांना वाटतं का संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळावा म्हणून, आणि धनंजय मुंडे गजाआड व्हावे म्हणून, की धनंजय मुंडेची पाठराखण करण्यासाठी देशमुख कुटुंबाचं सांत्वन करायला आले? जर अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांचे आमदार भर स्टेजवरून असे बोलतातच कसे? आरोपीची बाजू घेतातच कसे? जर आरोपीची बाजू घेतात तर त्यावेळी अजित पवार त्यांना पक्षातून काढणार का? त्यांची आमदारकी रद्द करणार का? की त्यांना सहआरोपी करणार? या गोष्टीची उत्तरं अनुत्तरित आहेत. त्यावेळी खरंच अजित पवार संतोष देशमुखांना न्याय देऊ शकतील?